माजी मंत्री धनंजय मुंडे हे मनशांतीसाठी मागील 8 दिवसांपासून इगतपुरीमधील विपश्यना केंद्रामध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिपदाचा राजीनामा, संतोष देशमुख प्रकरण आणि यामध्ये होणारे गंभीर आरोप, करुणा शर्मा यांचे आरोप अशा अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे आता मनशांतीकडे वळलेले आहेत। 8 दिवसांपासून ध्यानधारणा करत असल्याचं त्यांच्या निकटवर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। विपश्यना केंद्रामध्ये ते 10 दिवस असतील, त्यातले 8 दिवस आता पूर्ण झालेले आहेत। प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। प्रांजल, खरं तर इगतपुरीमध्ये धनंजय मुंडे आहेत असं कळतंय, सूत्रांची ही माहिती आहे आणि निकटवर्त्यांनी या संपूर्ण त्यांच्या दौऱ्यासंदर्भात काय माहिती दिली आहे? ऋतुजा, आपल्याला माहिती आहे की ध्यानधारणा केल्यानंतर मनावरती नियंत्रण हे मिळवता येते, मनाला शांतीही मिळते आणि हीच ध्यानधारणा करण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे इगतपुरीतील विपश्यना केंद्रामध्ये दाखल झालेले आहेत। माझ्या जर मागे आपण बघितलं तर हेच ते विपश्यना केंद्र आहेत। खरं तर इथले नियम देखील अत्यंत कठोर असे आहेत। पहाटे 5 वाजता इथे उठावं लागतं। त्यानंतर या शिबिराच्या 10 दिवसांच्या काळात एकमेकाशी बोलता देखील येत नाही। पूर्णतः शांतता जी आहे ती बाळगावी लागते। मोबाईल देखील इथे वापरता येत नाही। यासोबतच पूर्णतः शाकाहारी जेवण खरं तर या काळात करावे लागते। आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासूनच विविध कारणास्तव चर्चेत आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणानंतर देखील कुठेतरी धनंजय मुंडे हे वादात सापडले होते। त्यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा देखील दिला होता। त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री झाली आणि धनंजय मुंडेंचंच अन्न व नागरी पुरवठा खातं जे आहे ते देखील यांना छगन भुजबळ यांना देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वापसी करण्याच्या ज्या धनंजय मुंडेंच्या आशा होत्या ते देखील मावळलेले आहेत आणि कदाचित हा योगायोगच कदाचित असावा ऋतुजा की 20 तारखेला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची आपली शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे 21 मेला धनंजय मुंडे हे या विपश्यना केंद्रामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघितलं तर करुणा मुंडे यांचे जे काही आरोप सुरू आहेत हे प्रकरण सर्व खरं तर न्यायालयात देखील आहेत आणि यामुळे देखील धनंजय मुंडे यांची अडचणही वाढलेली आहेत। त्यानंतर आपण जर एक बघितलं तर धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी बेल्स पाल्सी या आजाराची देखील लागणी झाली होती। त्यांच्या डोळ्यावर देखील शस्त्रक्रिया ही पार पडली होती। त्यानंतर काही काळ ते विदेशात देखील गेल्याची चर्चा होती। एकंदरीतच आपण बघितलं तर धनंजय मुंडे हे कुठेतरी काही दिवसांपासून अडचणीत आहेत, वादात हे सापडलेले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर देशमुख हे जे आमदार होते त्यांचं अपघाती निधन हे झालं। धनंजय मुंडे कुटुंबियांच्या खरं तर ते अत्यंत निकटवर्ती देखील त्यांचे ते होते। मात्र त्या अंत्यसंस्कारावेळी देखील धनंजय मुंडे खरं तर हे अनुपस्थितीत राहिल्यामुळे धनंजय मुंडे हे आहे तरी कुठे असाच प्रश्न सर्वांना पडला होता। मात्र अखेर गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे हे या विपश्यना केंद्रात असल्याचं समोर आलेलं आहे। इथून ते बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागतील अशी देखील माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत। मात्र आपण बघितलं तर कुठेतरी ही सर्व पार्श्वभूमी बघता, राजकीय घडामोडी बघता विपश्यना केंद्रातून बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडेंची ही नवी राजकीय इनिंगच असेल, नव्या राजकीय इनिंगलाच ते सुरुवात करतील असंच देखील आता म्हणावं लागेल निश्चित। आणि त्यामुळे कुठेतरी ध्यानधारणा आणि मनशांतीकडे तुर्तास तरी धनंजय मुंडे हे वळलेले आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।